Hello friends, in last video we have finished 4 activities from the poem The World is Mine, and now we will start to solve activity number 5. See, activity 5 is here on your mobile screen. Make a list of pairs of rhyming words from the poem. Make a list of pairs of rhyming words from the poem. आता या कवितेमधून तुम्हाला रायमिंग म्हणजे यमक जुळवणारे जे शब्द आहेत ते शब्दांच्या जोड्या लिहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक यमक जुळवून दिलेली आहे. वाईन डॅश माइन ही यमक जुळवणारी जोडी आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला जोड्या ह्या लिहायच्या आहेत, जोड्या जुळवायच्या आहेत. रायमिंग वर्डच्या यमक जुळणाऱ्या शब्द या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. बी द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट टू स्टांजाज इज. आता बघा, पहिल्या दोन स्टांजाची कडव्यांची राईम स्कीम तुम्हाला लिहायची आहे. 6th ॲक्टिव्हिटी, 6वा प्रश्न पहा. पिक फ्रॉम द पोएम लाईन्स विच कंटेन द फिगर्स ऑफ स्पीच. आता खाली दिलेले जे काय अलंकार आहेत, हे अलंकार दर्शवणाऱ्या ज्या कवितेमधल्या ओळी आहेत, ह्या ओळी आपल्याला लिहायच्या आहेत की जे दिलेले फिगर्स ऑफ स्पीच दाखवतील. फर्स्ट आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन दाखवणारी पोएमची लाईन्स आपल्याला लिहायच्यात. इंटरोगेशन हा अलंकार दाखवणारे ओळी लिहायच्या आहेत कवितेमधल्या. त्यानंतर ओनोमॅटोपोइया हे दाखवणारे पण शब्द लिहायचे आहेत. आणि ॲपॉस्ट्रॉफ ही दाखवणारे शब्द लाईन्स लिहायचे आहेत की ज्याच्यावरून आपल्याला हे अलंकाराचा बोध होतो. त्या ओळी तुम्ही अलंकार दाखवणाऱ्या लिहायच्या आहेत. सो दिस इज द क्वेश्चन. नाव हिअर क्वेश्चन नंबर 7. प्रश्न 7वा पहा. पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन इमॅजरी. तर इमॅजरी हे पण एक अलंकार आहे. हे अलंकार दाखवणाऱ्या 4 ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत की ज्याच्यामध्ये इमॅजरी आहे. देन 8th ॲक्टिव्हिटी, 8वा प्रश्न पहा. अमॉंग युअर क्लासमेट्स वन इज अनेबल टू वर्क प्रॉपरली. बघा, तुमचे जे वर्गमित्र आहेत त्याच्यामध्ये एक जण असा आहे की जो व्यवस्थित आपलं व्यवस्थित म्हणजे चालू शकत नाही. वन इज अनेबल टू वॉक, तो चालू शकत नाही म्हणजे पायामध्ये अपंग आहे. द सेकंड वन कांट हिअर प्रॉपरली. आणि दुसरा एक तुमचा मित्र आहे तो ऐकू शकत नाही व्यवस्थित. अँड थर्ड वन कांट सी धिस ब्युटिफुल वर्ल्ड. आणि तिसरा जो मुलगा आहे तो पाहू शकत नाही. म्हणजे एक चालू शकत नाही, एक बोलू शकत नाही आणि एक एक चालू शकत नाही, एक ऐकू शकत नाही आणि एक पाहू शकत नाही. तर असे हे डिसेबल्ड मित्र तुमचे आहेत 3 प्रकारचे. ऑल ऑफ देम आर फेसिंग लॉट्स ऑफ डिफिकल्टीज इन लाईफ. आणि अंध असल्यामुळं किंवा बहिरा असल्यामुळं किंवा पायामध्ये अपंग असल्यामुळं त्यांना जगण्यामध्ये खूपच अडचणींना तोंड द्यावं लागते. कंपोज ए डायलॉग अमॉंग देम. आणि मग त्यांच्यामध्ये एक संभाषण आपल्याला तयार करायचं आहे. अबाउट द प्रॉब्लेम्स अँड डिफिकल्टीज फेस्ड बाय देम. म्हणजे त्यांना अपंगत्व आल्यामुळं त्यांना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं हे याच्यावरती तुम्ही चर्चा करायची आहे. यू कॅन टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग डायलॉग्स टू एक्सपांड युअर आयडियाज. आणि तुम्ही खाली दिलेल्या वाक्यांची किंवा शब्दांची मदत घेऊ शकता आणि तुमचा डायलॉग जो आहे हा पूर्ण करू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये आणि अशा हँडिकॅप्ट तुमच्या मित्रामध्ये तुम्ही संवाद करायचा आहे की कशा प्रकारे पायामध्ये अपंग असल्यामुळं त्याला काय प्रॉब्लेम येतो आहे आयुष्य जगत असताना, जो अंध आहे त्याला आयुष्य जगत असताना त्याच्या अडचणी काय आहेत, किंवा जो बहिरा आहे त्या बहिऱ्याची अडचण काय आहे किंवा त्याला कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागते, हे याच्यावरती आपल्याला एक डायलॉग तयार करायचा आहे.
आणि हे डायलॉग जे आहे आपण लिहून काढायचं आहे. स्टुडंट फर्स्ट, डू यू नो हाऊ मेनी प्रॉब्लेम्स आय हॅव टू फेस वेन आय डिसाईड टू गो एनिवेअर. आता पहिला जो व्यक्ती आहे, पहिला जो तुमचा मित्र आहे की जो चालू शकत नाही व्यवस्थित, तो काय म्हणतोय पहा की डू यू नो, तुला माहीत आहे का, हाऊ मेनी प्रॉब्लेम्स आय हॅव फेस वेन आय डिसाइडेड टू गो एनिवेअर. म्हणजे मी एखाद्या ठिकाणी जायचं म्हणलं तर मला किती समस्यांना तोंड द्यावं लागतं, किती अडचणींचा सामना करावा लागतो, हे तुला माहिती आहे का. सेकंड स्टुडंट सेड, आय कॅन्ट हिअर एनिथिंग. तो म्हणतो की मी काही ऐकू शकत नाही, मला काही ऐकायला येत नाही. तर माझे प्रॉब्लेम किती असतील. स्टुडंट थर्ड, तिसरा विद्यार्थी म्हणतोय, सो सॅड, यू बोथ कांट वॉक ऑर हिअर, बट माय प्रॉब्लेम इज मोर सिरियस दॅन युअर्स. यू नो आय कांट सी दिस ब्युटिफुल वर्ल्ड. तो म्हणतो की तुमचं तर खरं वाईटच आहे, पण यू बोथ कांट वॉक ऑर हिअर. तुमचं कसं आहे, एकजण चालू शकत नाही किंवा एकजण ऐकू शकत नाही, पण माझा प्रॉब्लेम जो आहे, माझी अडचण तुमच्यापेक्षा गंभीर आहे. यू नो, कारण आय कांट सी दिस ब्युटिफुल वर्ल्ड, कारण मी हे सुंदर जग पाहू शकत नाही, कारण मला डोळे नाहीत, मी अंध आहे. तर माझा प्रॉब्लेम सगळ्यामध्ये मोठा आहे. तर अशा पद्धतीनं हे तिघंही आपापली अडचण किंवा आपापले प्रॉब्लेम जे आहेत हे संभाषणाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अशी वाक्य आपल्याला आणखीन वाढवायची आहेत. नाव कंटिन्यू इन युअर नोटबुक. मग पुढील संभाषण जे आहे तुम्ही तुमच्या वाक्यामध्ये लिहायचं आहे, 1, 2, 3 अशा मध्ये. तर पहिला जो आहे तो पायामध्ये हँडिकॅप आहे, दुसरा जो आहे तो कानाने हँडिकॅप आहे, आणि तिसरा जो आहे हा डोळ्यांनी हँडिकॅप आहे. तर अशा पद्धतीचं एक कॉन्व्हर्सेशन या तिघांमधला तुम्हाला लिहायचं आहे, पूर्ण करायचं आहे आपल्या वहीवरती. नेक्स्ट वन, 9th वन, 9वी ॲक्टिव्हिटी बघा, 9वी एक्झरसाइज. डेव्हलप ऑर कम्प्लीट ए स्टोरी इन युअर ओन वर्ड्स अँड सजेस्ट ए टायटल. बघा, तुम्हाला ही कथा पूर्ण करायची आहे योग्य शब्द वापरून, तुमचे स्वतःचे शब्द वापरून, आणि या कथेला टायटल द्यायचं आहे किंवा याला शीर्षक सुचवायचं आहे. बघा, हे पोलिओ थोडासा भाग जो आहे हा स्टोरीचा दिलेला आहे. तुम्हाला बाकीचा राहिलेला भाग जो आहे तुम्हाला पूर्ण करायचा आहे किंवा दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्टोरी लिहायची आहे, कंप्लीट करायची आहे, आणि याला शीर्षक द्यायचं आहे. पहा, ए पोलिओ विक्टीम अँड ए स्ट्रॉंग बट व्हिज्युअली चॅलेंज्ड मॅन वेअर फ्रेंड्स. They wished to go to pay homage at the place of worship 3 kilometers away. Now continue the story and try to end it with a related moral or proverb. बघा, हे पोलिओ विक्टिम, एक व्यक्तीला पोलिओ झालेला आहे, अँड ए स्ट्रॉंग, आणि एक मजबूत किंवा दष्टपुष्ट असणारा असा व्यक्ती आहे. बट व्हिज्युअली चॅलेंज्ड मॅन, पण त्याला दिसत नाही. वेअर फ्रेंड्स, म्हणजे एक समजा लंगडा आहे आणि एकाला दिसत नाही, पण तो दष्टपुष्ट आहे. म्हणजे पायाने जो लंगडा आहे त्याला तो पाहू शकतो किंवा तो ऐकू शकतो, पण जो शरीरानं धडधाकट आहे त्याला मात्र काही दिसत नाही, पण तो मजबूत शरीराचा आहे. हे दोघे काय आहेत, वेअर फ्रेंड्स, दोघे मित्र आहेत. दे विश्ड टू गो टू पे होमेज ॲट ए प्लेस ऑफ वर्शिप, आणि त्यांना एका ठिकाणी प्रार्थनेसाठी जायचं आहे 3 किलोमीटर लांब. नाव, आता कंटिन्यू स्टोरी अँड ट्राय टू एंड विथ द रिलेटेड मॉरल ऑर प्रोव्हर्ब. म्हणजे बघा की एक जण अपंग आहे, चालू शकत नाही, आणि एक जण आंधळा आहे, बघू शकत नाही. मग ह्या दोघांमध्ये जर समन्वय असला किंवा हे दोघे मित्र आहेत, ह्या मित्रांनी जर समन्वयाने काम केलं, म्हणजे थोडक्यामध्ये की हा हँडिकॅप जो आहे त्या हँडिकॅप पायामध्ये जो हँडिकॅप आहे त्याला जर ह्या दष्टपुष्ट मित्रानं त्याला खांद्यावर बसवलं तर तो त्याला मार्ग सांगू शकेल, इकडे चल तिकडे चल, आणि हा दष्टपुष्ट असल्यामुळे त्याचं ओझंसुद्धा तो वाहून घेऊ शकेल, आणि अशा पद्धतीनं ते ठरलेल्या ठिकाणी प्रार्थनेसाठी जाऊ शकतील. तर ही कथा आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि याला शीर्षक पण द्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण ॲक्टिव्हिटी 5, 6, 7, 8 आणि 9
हे 3 प्रश्न या ठिकाणी आज या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. राहिलेला भाग जो आहे 10वी 11वी 12वा आणि 13वा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता ही ॲक्टिव्हिटी जी सगळी आपण पाहिलेली आहे ती सर्व ॲक्टिव्हिटी तुम्ही सोडवायची आहे. त्याचा व्हॉट्सॲपवरती फोटो घ्यायचा आहे आणि ते फोटो घेऊन व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे. सो दिस इज द ॲक्टिव्हिटीज वी हॅव सीन. हे प्रश्न आपण सोडलेले चर्चा केलेली आहे ते सर्व तुम्ही सोडवायचे आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुढच्या ॲक्टिव्हिटीसह पुढच्या प्रश्नांचा आपण चर्चा पुढच्या प्रश्नांवरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. ओके, थँक्यू.